नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो कांजीवरम इडली. त्यासाठी आपण सर्वप्रथम बॅटर बनवून घेणार आहोत. तर यासाठी मी कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालून घेतलेलं आहे. तूप विरघळण्याची वाट पाहायची आहे. तूप छान विरघळलं की यामध्ये एक पाव चमचा आपण मोहरी घालून घेणार आहोत आणि मोहरी तडतडली की यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे. छान आता आपली फोडणी तडतडली आहे की यामध्ये आपण कढीपत्त्याची 10-12 छोटी पानं घालून घेणार आहोत आणि यावरती आपण घालून घेणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे भाज्या. तर इथे मी 1 वाटी गाजर चौकोनी तुकड्यात कापलेलं आणि साधारण 1 वाटी इतकंच फरसबी बारीक कापून घातलेली आहे. आता तुम्हाला जशा भाज्या आवडत असतील तशा तुम्ही भाज्या यामध्ये वापरू शकतात. तुम्ही कॉर्नही वापरू शकतात. तुम्हाला हवं असेल तर इतर कुठलीही भाजी तुम्ही मटार वगैरे यामध्ये वापरू शकतात. छान आपल्याला भाज्या मोठ्या गॅसवरती टॉस करून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित आपल्या भाज्या शिजल्या की यामध्ये आपण एक साधारण 10-12 काजूचे तुकडे घालून घेणार आहोत. छान आता काजूच्या गरांसकट आपल्याला व्यवस्थित यांना परतवून घ्यायचं आहे. परतवून झालं की आणि भाज्यांचा थोडा रंग बदलला की आपण यामध्ये साधारण 2 वाटी इतपत रवा घालून घेतलेला आहे. इथे जाडसर रवा वापरलेला आहे. रवा छान परतवून घ्यायचा आहे. साधारण आपल्याला 5 मिनटं रवा परतून झाला, रंग बदलला की यामध्ये आपण 1 चमचाभर हळद घालून घेणार आहोत. इथे मी 1 छोटा चमचा हळद घालून घेतलेली आहे. हळद घातल्यानंतर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. पूर्ण हळद आपल्या रव्याला लागली गेली पाहिजे. छान असं परतवून घ्यायचं आहे. परतवून आपल्याला हे कढईमधलं मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. छान थंड झालेलं आहे. आता 10 मिनिटानंतर यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडं गोड म्हणून साखर घालू शकता आणि त्यानंतर तुम्ही यावरती 1 चमचाभर दही घालून घ्या. आता हे प्रीमिक्स म्हणूनही तुम्ही ठेवू शकता. दही, साखर आणि मीठ तुम्ही नंतर घालू शकता. आता यामध्ये लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. एका वेळेला भरपूर पाणी नाही घालायचं आहे. जेवढं लागेल त्याप्रमाणे पाणी घालून आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे पाणी घालून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित ढवळून इडली इतकं त्याचं बॅटर थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. आता इडली पात्राला आपल्याला छान तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या इडल्या लगेच निघतील. आता अशा प्रकारे मी इडली पात्र तयार करून घेतलेलं आहे आणि जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते मिश्रण आपण लगेच आपल्या इडली पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे आणि इडली पात्र आपण एक व्यवस्थित जरा टॅप करायचं आहे आणि आपल्या इडलीच्या कुकरमध्ये आपण यांना वाफ देणार आहोत. आता 10 मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे आणि त्यानंतर 10 मिनिटानंतर आपल्याला इडल्या सर्व थंड झाल्यानंतर सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहेत. अशा इझिली आपल्या इडल्या निघतात आणि छान सुंदर अशी त्यांची चव लागते. तर ही कांजीवरम इडली तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कशी वाटते तुम्हाला ही रेसिपी ती नक्की कळवा आणि तुम्ही सॉस किंवा चटणीबरोबर याचा आस्वाद घेऊ शकतात. तर आता तुमचे अभिप्राय कॉमेंट्सच्या माध्यमातून कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.